वर्तेचा दृष्टांत सांगितला. कधी कधी गावामध्ये दोरीवर चालणारी बाई येत असते आणि एक वाजवणारा येतो आणि ती दोरीवर चालते, तिच्या हातात झगाटा असतो. तिच्या हातात झगाटा का असतो माहिती का? बॅलन्स करण्यासाठी असतो. काय? आणि पडली तरी ती झगाटा खाली ठेवणार आणि झगाट्याने खाली घसरून पुन्हा खाली उभा राहणार, कारण तिला माहितीये मी मला पडू देणार नाही. खरं की नाही? आणि म्हणून जेव्हा ती चालत असते ना त्या दोरीवरून, तेव्हा हे बघणारे असतात. चौकात असतं ते, आणि चौकात काही एक प्रकारचे असतात काय, लय प्रकारचे लोक, वाट्यावरचे, पारावरचे, हे तिथंच असतात. तिथून तिथं येतात. एरवी तर यांना दगड हाणायची लय सवय असते. मग तिथं येतात, शिट्ट्या काय वाजवता, लाल बॅटरी निघाली, तिच्या डोळ्यावर काय चमकवता, पडली पाहिजे ना, मिली पाहिजे ना म्हणून, है ना. मग ती अशी अशी करते, वर फेकते, तो झगाटा है ना, ती काठी अशी, आणि मग ती चालते. कोणी शिट्टी काय वाजवतो, कोणी म्हणते बघ हे बघ, ती 500ची बघ, ही 1000ची बघ, तिला दाखवता. पण ती एवढी हुशार असते की तुमच्या पैशाकडे बघत नाही, तुमच्या नोटीकडे बघत नाही, तुमच्या शिट्टीकडे बघत नाही, तुमच्या लाल दिव्याकडे बघत नाही, कशाकडेच बघत नाही. तिला माहितीये आपलं लक्ष आहे इथून तिथं जायचंय. जर आपण इकडं तिकडं बघितलं तर आपण मधात पडू, मरू, हाड उडलो रे, आपले तंगडे जातील, आपलं थोबाड फुटन. या लोकांचं काय जाणार, उलटे हसतील, हे की नाही. आणि म्हणून तिचं लक्ष काय असतं, लक्ष केंद्रित करा. तिचं लक्ष हे असतं की बस बॅलन्स.